आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हो, या सगळ्या गोष्टीचा आम्हाला त्रास का होईल? उलट आम्हा सगळ्यांना आनंदच झालाय ना. बरं ते सगळं जाऊ दे, मला सांग कधी झालं निघतोय? सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना मी थँक्यू म्हणतो की तुम्ही सगळे माझ्यासाठी एवढे आनंदी आहात आणि एवढा विचार करताय. पण माझा एक डिसिजन आहे तो मला तुम्हाला सगळ्यांनाच सांगायचा. मी असा निर्णय घेतलाय की मी ऑस्ट्रेलियाला नाही जाणार. अरे सकाळी तर फक्त नात्याचा बाकी होतास तू, आता काय झालं अचानक? आपण बोलूया ना यावर, नंतर बोलूया. अरे पण आता का नाही, नंतर का? आताच सांग. हे बघा, तुम्ही सगळे असे का रिॲक्ट करताय की ही माझी शेवटची अपॉर्च्युनिटी आहे आणि ह्याच्यानंतर मला अपॉर्च्युनिटीज मिळणारच नाहीये. अहो, माझ्याकडे येत आहेत बरीच कामं आणि अशा बऱ्याच अपॉर्च्युनिटीज पुढे येणार आहे, पण आता मला इंटरेस्ट नाही. ओके, आणि मला आता माझा हा डिसिजन पुढे अजून एक्सप्लेन करायची इच्छा नाहीये. प्लीज माझ्याशी या विषयावर कोणी बोलायचं नाही. ओके, तुला कळलंय नीट? ओके आधी यार आधी हे खूप शॉकिंग आहे, पण याच्यावर काही उपाय असेल का? आता काय सांगू तुला. आता तिची बॉडी मी डोनेट केलेली किडनी ऍक्सेप्ट करत नाहीये आणि ते एवढं सोपं नाही रे. त्या गोष्टींना वेळ लागतो. आपल्याला काही गोष्टी पाळावे लागतील, जपावे लागतील. पुढचे काही दिवस क्रिटिकल आहेत. म्हणून मला नाही जायचं ऑस्ट्रेलियाला. तरी ती मला विचारत असते का नाही जायचे, का नाही जायचे. आता काय सांगू तिला? नाही आधी काही ना काहीतरी होईल. आधी तुझ्या नावाचं लेटर आलंय. माझ्या नावाचं? अरे तो ऑस्ट्रेलियाचं तिकीट आहे काय? हे तर जॉब कन्फर्मेशनचं लेटर आहे काय? हा, आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाचं तिकीट आणि फ्लाईट 7 दिवसानंतर आहे. अरे पण हे सगळं कसं आलं? मी तर कन्फर्मेशन पाठवली नव्हती कंपनीला. मी दिलं होतं कन्फर्मेशन. मी तुझ्या लॅपटॉपवरून मेल पाठवला होता. हे बघ सुंदरी, मला नाही जायचं. का म्हणजे? हे बघ, मला माहिती होतं घरात आता जे काही चाललंय त्याच्यामुळे तू नकार देतो. पण मला असं वाटतं की आता सगळं काही ठीक झालंय, हो की नाही भाऊजी? त्यामुळे तू जायला पाहिजे. सुंदरी, जाऊ दे ना. तुला माहिती आहे ना तो कसा आहे. उगाच कशाला बळजबरी करतेस? सोडून दे ना. अरे पण का असं काय करतोय आदित्य? हे बघ, मी आता ऑपरेशन मधून बाहेर सुद्धा आलीये, चालायला लागलीये. इनफॅक्ट मी आता ऑफिसला सुद्धा चाललीये. मग काय प्रॉब्लेम आहे? हे मला खरंच कळत नाहीये. तू कारण का सांगत नाहीये? असं काय कारण आहे? सुंदरी, जाऊ दे ना, सोड ना. तुला माहिती आहे ना तो कसा आहे पहिल्यापासून. बस बळजबरी करण्यात काय अर्थ नाहीये. सोड ना. मी बळजबरी नाही करत आहे. मला फक्त एवढंच वाटतं की माझ्या नवऱ्या
माझ्या मित्राने ही संधी चुकवू नये. मला फक्त एवढंच म्हणायचं. पण ठीक आहे, माझं तरी काय ऐकेल ना तो. सॉरी, कंटिन्यू. नाही सांगत मी. हे बघ मला प्लीज काही कारण सुंदरी सुंदरी इकडे सुंदरी, बस. बस तू बस बस. ठीक आहे, पाणी पी. बरं वाटतंय तुला? बघितलंस, हा असा त्रास होतोय तुला, अजून तू फुल्ली रिकवर्ड नाहीये. मी कसा जाऊ सांग ना मला. खोकला लागलाय फक्त, एवढं काही सिरियस नाहीये. आणि जर तुला एवढीच काळजी असेल ना तर मग इच्छा पूर्ण कर माझी. मी सांगते तसं कर. हे बघ, मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे, मी नाही जाणार. अरे पण आदित्य, 3 महिन्यांचा प्रश्न आहे फक्त. नाही. हे बघ, तुला माझी शपथ आहे. जर तू माझं ऐकलं नाहीस ना तर कर ना, अजून अजून काहीतरी इमोशनल ब्लॅकमेल कर. ठीक आहे, पण माझी एक अट आहे. कोणती अट? आधी मला प्रॉमिस कर की तू ही अशी अटका तशी अटका विचारणार नाही आणि माझी ही अट पूर्ण करणार. करते, सांगत. हे बघ, आजपासून पुढचे 7 दिवस आपण दोघं एकत्र टाइम स्पेंड करायचा. मला तुझे अख्खेच्या अख्खे 7 दिवस हवेत. तू आजपर्यंत ज्या काही गोष्टी, तुला जी काही कामं करायची होती पण कुठल्याही कारणामुळे करता नाही आली, ती सगळी मी पूर्ण करणार. तू एक बकेट लिस्ट बनव ज्यामध्ये अशी कामं लिही जी करायची होती, तुझी खूप इच्छा होती किंवा तुझं स्वप्न होतं पण ते अपूर्ण राहिलं, ते आपण पूर्ण करायचं. अरे काय, माझी बकेट लिस्ट वगैरे काही नाहीये. तुला माहितीये मी असं काही ठरवलेलं नाहीये. ठीक आहे, नाही जात मी. एक काम करतोय, फाडून टाक. याचा काय उपयोग आहे आता? अरे आधी आधी सुंदरी सुंदरी, तू खरंच तिकीट फाडेल हा? तू ओळखतेस त्याला. प्लीज ऐक ना, प्लीज. फाडू? बर, थांब 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 थांब. मला थोडा वेळ दे. मी माझी बकेट लिस्ट तयार करते आणि तुला सांगते. मग तर झालं. हो, तू 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 तिकीट सोड. घे ना थोडा वेळ. उठ, जा, बनव बकेट लिस्ट. थोडा वेळ घे, बकेट लिस्ट बनव, जा. जा जा जा. बरोबर, जा. काय? काय मॅडम, बनवली का तुमची बकेट लिस्ट? बकेट लिस्ट. तू चांगलंच ओळखतोस मला. माझी अशी कसलीही बकेट लिस्ट नाहीये, तुला माहिती आहे. माझ्या ना अशा कधी फॅन्टसीज, इच्छा अशा काही मनात आल्याच नाही. आल्या तरी त्या पूर्ण करायला कधी वेळ नाही मिळाला. हा, बरोबर आहे. आयुष्यभर दुसऱ्यांसाठी विचार केलायस तू, स्वतःसाठी विचार करायला वेळच मिळाला नसेल. माहितीये तर तुला. हा, पण तू म्हणल्यानंतर मी थोडासा विचार केला. थोड्या लहानपणीच्या आठवणी रिकॉल केल्या. तेव्हा मात्र मला उत्तर सापडली. बरं, मग आम्हाला पण कळू दे ना ती उत्तर. लहानपणीच बाबा गेल्यामुळे ना माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पडल्या. त्यामुळे अल्लडपणा असा काही उरलाच नाही. स्वप्न पडायची पण ती तेवढ्या पुरतीच. नंतर मग कलेक्टर होण्याची स्वप्न पडायला लागली. तेवढंच एकमात्र ध्येय. अशा काही फॅन्टसी, इच्छा असं काही रमवताच आलं.
पण आता तू म्हणतोय म्हणून मला जर मागे जायचंच असेल ना तर माझ्या जुन्या सुंदरीला भेटायला नक्की हवं. खरंच. ठीक आहे, मग उद्यापासून पुढचे 7 दिवस म्हणजे मी ऑस्ट्रेलियाला जाईपर्यंत माझा प्रत्येक क्षण तुझा. डन. चला झोपायला हवं. उद्यापासून फार महत्वाची काम आहेत बाबा. बघू. आई 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 बाहेर गेली बहुतेक. काय झालं? काय शोधते जाईला? बाहेर गेली? हो बहुतेक बाहेर गेली. अरे पण मला तर म्हणाली की डोक्याला तेल लावून देते, वेणी घालते. मग आता मला घालावी लागेल ना. अच्छा, आई नाही तर तुला वेणी घालता येत नाहीये? असं नाही, पण मी तिच्यासाठी थांबले होते. मी घालून देतो. तू हा गपरे, घातलीस का कधी? हा, नाही घातली कधी, पण आता घालून बघे ना. नाही, सावीला घालताना बघितली मी वेणी, मला नाही घालायची. अगं त्यावेळेस मी शिकत होतो, आता एक्सपर्ट झालो मी. घालतो. चल अरे तू वेड्या. आपण घालू. अगं कशाला, मी आहे ना, मी तुला सांगितलं अरे पण जमणार आहे का तुला? चला, आय एम रेडी. मी पण रेडी आहे. चल निघूया आपण. चल. सुंदर. वातावरण फार सुंदर आहे बाहेर. आपण चल जाऊया, मस्त फिरूया. चल. हा, कसं जायचंय? कसं चाललोय म्हणजे ड्रायव्हरला सांगतो गाडी काढायला आणि मग जाऊया आपण. काय? आपण माझ्या कलेक्टरच्या कारने चाललोय का? मग अजून कसं जाणार? चालत कसं जाणार? ऊन आहे ना बाहेर. तू असं भेटवणार आहेस मला जुन्या सुंदरीला? अगं जुन्या सुंदरीला भेटायचं सगळं ठीक आहे, पण गाडी तर लागेल ना बाहेर सगळीकडे फिरायला. पण मी आधी गाडीने जात होते का? आधी का? नाही 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 नाही. हो. सुंदरी मी नाही येणार. का नाही येणार? अगं सायकल कोण जाणार बाहेर? एवढं ऊन आहे, तसंच चालवणार आपण. अरे पण मग तू तर म्हणाला ना माझी बकेट लिस्ट पूर्ण करायची म्हणून. अगं बकेट लिस्ट पण तुला नाही जमणार आहे ना? मग आधीच सांगायचं होतंस. नाही. नक्की? हा. कसलायस रे तू? तो म्हणून जुना सुंदरीला भेटत. उगाच इमोशनल ड्रामा करते. इकडे उभी राहा. तू 2 मिनिटं थांब, मी बघून आलो काय मॅनेज करते. वा. पण किती वेळात येणार आहेस तू? अगं थोडा वेळ तर दे. आता माझ्याकडे सायकल आहे का बघावी लागेल ना, कोणाकडे सायकल चोरी करता येते का किंवा मॅनेज करते बघू दे. हा, चोरणार तू? अरे
बकेट लिस्ट. कळलं? एक मिनिट, आईस्क्रीम दे ना. मी पण मला पण एक सांग. अजून एक द्या. थँक्यू. हाँ माझे पैसे. ए सुंदरी, सुंदरी. हा, हे घ्या. काळजातूनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता सोहळे असे मनात रंगता घनभर सुलागे जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा. हसून पाकळ्या उन्हात राहती सुखातल्या क्षणी फुले शहारती. हसून पाकळ्या उन्हात राहती सुखातल्या क्षणी फुले शहारती. गुज आपुले मनास संगता होई ऋतूला जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा. आई, आदित्य आता चांगल्या मार्गावर आलाय आणि अगदी तसा माणूस झालाय जसा माझा नवरा असावा असं मला वाटत होतं. त्याला नात्याचं महत्त्व कळलंय, मैत्रीचा अर्थ कळलाय, प्रेमाचा देखील अर्थ कळलाय, संसार म्हणजे काय हे देखील कळलंय. हा पूर्णपणे नवा आदित्य. स्वतःमध्ये असा बदल घडून आणण्यासाठी खूप मोठं धाडस लागतं. म्हणूनच आज सगळ्यात आधी मनातली गोष्ट तुला सांगते. आजपासून तुझ्या साक्षीने आदित्यला नवरा म्हणून मी मनापासून स्वीकारते. आता आमचा हा संसार सुखाचा व्हावा आणि त्याचबरोबर आदित्यचे सगळे स्वप्न पूर्ण व्हावे. माझ्या तब्येतीमुळे, माझ्यामुळे त्याच्या आयुष्यात काहीही अडचण येऊ नये. माझ्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. किती मनोभावे प्रार्थना करते. काय मागते तुझ्याकडे आई माहित नाही, पण माझं आणि सावीचं सुखाचं मागत असेल काहीतरी नक्कीच. स्वतःसाठी कधी काही मागितलं नाही, पण मी मागतोय तिच्यासाठी आई. तिची तब्येत अगदी छान ठेव आणि तिच्या चेहऱ्यावरचं हसू कधीही नाहीसं होऊ नये. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण कराई. एवढ्या वेळ काय मागत होती देवाकडे? तू सांग, तू काय मागितलंस? प्रश्न आधी मी विचारला.
असं काहीतरी मागत होते जे माझ्याकडे होतं तरी नव्हतं, पण आज आहे. आता आहे तुझ्याकडे तरी मागितलंस. आणि आज देवासमोर मी मान्य केलंय की ते माझंच आहे आणि इथून पुढे मला ते गमवायचं नाही. काय गोष्ट आहे ती? तू. काय म्हणालीस मी ऐकलं नाही नीट. आता तू सांग, तू काय मागितलंस? माझं झालंय सांगू. खूप चुका केल्यानंतर प्रामाणिकपणे देवाकडे काहीतरी मागत होतो मी, पण आज न मागता त्याने ते दिलंय मला. आणि ते असं काय?